आज आम्ही बनवले होते छोले भटुरे आणि हे आमचे लिटल शेफ इथं मला भटुरे लाटण्यात मदत करत आहे। इथे मी हरभऱ्यांना मोड आणून घेतलेले आहे आणि आता आपण याच्यामध्ये 2 वेलदोडे, 2 दालचिनीचे तुकडे, 1 तमालपत्र, चवीप्रमाणे मीठ आणि 1 बटाटा सोलून पाणी घालून आपल्याला याच्या कुकरला 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। वाटण्यासाठी इथे मी सुकं खोबरं, अद्रक, लसूण आणि कोथिंबीरीच्या काड्या घेतल्या होत्या आणि थोडीशी कोथिंबीर देखील घातली आहे। वाटून झाल्यावर त्याच भांड्यामध्ये आपल्याला 2 टोमॅटोची प्युरी करून घ्यायची आहे। बघू शकता इथे छान हरभरे आपले शिजलेले आहेत आणि जे खडे मसाले आपण घातले होते ते मी काढून घेतलेले आहेत आणि बटाटा देखील बाजूला काढून ठेवला, त्याला आपण मॅश करून घेणार आहोत परत भाजीमध्ये घालण्यासाठी। इथे मी अर्धी ते पाऊण वाटी चणे बाजूला काढून घेतले होते कारण त्याला देखील आपण मॅश करून म्हणजे मिक्सरमध्ये बारीक करून भाजीमध्ये ॲड करणार आहोत। इथे मी मोहरीचे 2 चमचे तेल घेतले आहे, त्यात जिरे आणि कांदा परतून घेतल्यानंतर आपण करून घेतलेले हिरवे वाटण यात घालायचे आहे। त्यानंतर इथे मी 1 चमचा तूप ॲड केलेले आहे। तूप हे मस्ट आहे, तुम्ही नक्की टाका, तरच या भाजीला चव छान येते। वाटण छान परतून झाले, अद्रक लसूणचा कच्चा स्मेल गेला की आपल्याला याच्यामध्ये टोमॅटोची प्युरी ॲड करून घ्यायची आहे आणि याच्यावर झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटं आपल्याला छान वाफ काढून घ्यायची आहे। टोमॅटो शिजतो तोपर्यंत आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये जे चणे बाजूला काढून घेतले होते त्याची छान पेस्ट बनवून घेऊया। इथे बघा आता छान तेल सुटले आहे, म्हणजे आपले टोमॅटो छान शिजले आहे। आता याच्यामध्ये मी इथे सुहानाचा छोले मसाला ॲड करते। 2 चमचे आपण ॲड करू शकता किंवा तुमचं मूल जर जास्त तिखट खात नसेल तर कमी ठेवा आणि छान आपले छोले मिक्स करून घ्या। उकडलेला बटाटा मॅश करून ॲड करा आणि इथे मी गरम पाणी ॲड केले आहे। त्यामध्येच आपल्याला आपण ज्याची पेस्ट करून घेतली होती ते चणे देखील ॲड करून घ्यायचे आहेत आणि छान सगळं मिक्स करून चव बघायची आहे आणि त्यानंतर ना आपल्याला त्याच्यामध्ये मीठ टाकायचे आहे। याच्यामध्ये मी 1 चमचा साखर देखील ॲड केली आहे। उकळी आली की आपल्याला त्याच्यामध्ये कसुरी मेथी आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून ही आरुषची भाजी आहे जी कमी तिखट आहे ती मी आधी बाजूला काढून घेतली आणि दुसरीकडे तडका पॅनमध्ये 1 चमचा तूप, थोडेसे अद्रक असे उभे लांब चिरून घातलेले आहेत आणि त्याच्यामध्ये काळे तिखट आणि 2 चमचे छोले मसाला घातलेला आहे, तो आता आपल्याला या भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। आपले छोले तयार झाले आहेत। दुसरीकडे मी इथे 2 कप गव्हाची कणिक, त्याच्यामध्ये पाव कप रवा, चवीप्रमाणे मीठ टाकून छान पाणी घालून मळून घेतला होता। घट्टसर अशी कणिक मळून घ्यायची आहे आणि तेल लावून आपल्याला अर्धा तास भिजत ठेवायचे आहे। आता हे आमचे लिटल शेफ इथे मला पुरी किंवा भटुरे आपण म्हणू शकतो ते लाटण्यासाठी मदत करत आहेत आणि लिटल शेफना स्पायडरमॅन खूप आवडतो, त्यामुळे स्पायडरमॅनच्या शेपचे भटुरे इथे आम्ही लाटत आहोत। तर इथे मी काळे चणे वापरले आहेत आणि त्याला मोड आणून घेतलेले आहेत, त्यामुळे याच्यातले व्हिटॅमिन सीचे प्रमाण खूप वाढते, तसेच आपल्याला फायबर आणि प्रोटीन चांगल्या प्रमाणात मिळते। त्यामुळे तुम्ही देखील कधी छोले बनवणार असाल तर असे काळे चणेच वापरा आणि त्याला मोड आणून त्याची भाजी बनवा। इथे आमचा स्पायडरमॅन भटुरा तयार झाला आहे, तर आता मी त्याला तळून घेत आहे। टम्मा असा फुगला आहे तो भटुरा आणि आरुषने खूप आवडीने खाल्ला। तर कशी वाटली आजची रेसिपी नक्की कळवा आणि चॅनलला फॉलो करा।